फ्रेंड्स, सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता इकडे सकाळी सकाळी म्हटलं झाडांना पाणी घालून घेऊया, कारण बाल्कनीतली जी झाडं आहेत ना, तर त्यांना पाणीच घातलं नव्हतं. बरेच दिवस झाले, म्हणजे 2 ते 3 दिवस झाले, आणि यांना काही खूप जास्त पाणी पण लागत नाही. त्यामुळे मग 2-3 दिवसाआड घातलं तरी चालतं. तर इकडे काही झाडांची पानं ना अशी सुकलेली असतात, तर ती पण काढून घ्यायची असतात. मग छान अशी ग्रोथ होती त्यांची. तर या ठिकाणी हे पान पण आता वाळलेलं आहे, तर ते पण काढून घेतलं आहे. आणि आता चला म्हटलं, पण झाडांना पाणी वगैरे घालून झालं. आणि कसं आहे ना, की सकाळी किंवा संध्याकाळीच घालायचं आता, कारण उन्हाळा थोडा सुरू झाला आहे ना, तर मग दुपारी पाणी घालून काही उपयोग होत नाही, ते लागलीच वाळून जातं. सकाळी जर का घातलं तर बऱ्याच वेळ ते राहतं म्हणजे मुळांशी, त्यामुळे मग मी सकाळीच घालून देत असते किंवा मग संध्याकाळी. तर या ठिकाणी आता म्हटलं चला स्वयंपाक करूया. आणि आज ना रविवार जरी असला तरी आज संकष्टी असल्यामुळे आज काही नॉनव्हेज वगैरे नाही आहे. तर आज साधीच आपली आमटी करणार आहे मी, मसुरीची आमटी. आणि आता मुलांना तर आवडत नाही, बघूया म्हटलं ते काय खाणार आहेत. तर म्हटलं मुलांना काहीतरी वेगळं करून देता येईल. तर आता हे पण आज घरी नव्हते, कारण त्यांना एका ठिकाणी जायचं होतं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, तर ते पण तिकडेच होते. मग दुपारी येणार होते जेवायला वगैरे. तर आता इकडे मी कुकर ठेवला आहे शेगडीवर, आणि त्यामध्ये ना आपण आता फोडणी देणार आहेत. तर आधी आपण मसूर शिजवून घेणार आहे, कारण भिजवला वगैरे नाही आहे आपण. आणि मसूर नाही भिजवला तरी असं डायरेक्ट कुकरला टाकला तरी एक 3-4 शिट्ट्या घेतल्यानंतर शिजतो तो. तर भिजवून मी केव्हा घेत असते, जेव्हा मला उसळ वगैरे करायची असते मसूरची त्यावेळेस. तर असा पण छान होतो आणि घट्ट होतो. तर इकडे आता कांदा आणि टोमॅटो कट करून घेते मी, आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत, त्या पण घालणार आहेत त्याच्यामध्ये. थोडंसं तेल घालायचं आपल्याला, आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून द्यायची आहे. त्यानंतर मग मसूर पण धुवून ठेवला आहे तो टाकणार आहे त्यामध्ये. आता छान फोडणी बसली की मग आता मसूर घालून द्यायचं आहे आपल्याला. इकडे आता फोडणी झालेली आहे, आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हळद. अर्धा चमचा हळद घातलेली, थोडं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा, आणि पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. छान असा मऊसूत मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर तो भिजवलेला असेल तर 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजतो. नाहीतर मग भिजवलेला तर नव्हता, मी डायरेक्ट त्याला फक्त धुवून घेतला आणि टाकला. त्यामुळे त्याला ना 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्याव्या लागतात, मग छान शिजून जातो. चला म्हटलं, आता मसूर शिजतोय तोपर्यंत आपण इकडे ना कांदा टोमॅटो कट करून घेऊया. आणि मला ना खूप दिवसांपासून वांग्याचं भरीत खायचं होतं, कारण या हिवाळ्यात ना मी भरीत खाल्लंच नाही म्हणजे खूप जास्त. नाही तर मला खूप आवडतं. तर इकडे आता पटकन होणारं असं भरीत करते. तर या ठिकाणी आता ना हे जे वांगं आहे ना, त्याला मी असं कट करून घेते. आता त्याला गॅसवर वगैरे काही भाजत नाही, कारण बऱ्याच वेळा मी आता बघितलं आहे की डायरेक्ट गॅसवर कुठलीच वस्तू आपण भाजायची नसते, ना पापड, ना फुलका, ना काही. मग मला ते वांग्याचं पण जरा हे वाटलं, की म्हटलं नको डायरेक्ट भाजायला, आपण कढईतच त्याला कट करून हे करूया म्हटलं. तर इकडे आता मिरच्या घातलेल्या आहेत तेलामध्ये. तेल थोडं गरम झालं आहे, त्यामध्ये मिरची घातली, हिरवी मिरची 5-6 हिरव्या मिरचीचे तुकडे घातल्यानंतर त्यामध्ये आता हे कट करून घेतलेलं वांगं आपल्याला घालायचं आहे. आणि त्याला छान असं मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं. आपल्याला छान शिजून जातं, थोडेसे बारीक स्लाईस करायच्या, पटकन शिजतं आणि छान शिजतं. तर त्यामध्ये आता हळद घालणार आहे आणि थोडं मीठ घालणार आहे मी. तर इकडे आता वांगं पण आपलं चिरून झालेलं आहे, आणि हळद घालते अर्धा चमचा, त्यानंतर मीठ घालणार आहे अर्धा चमचा, आणि छान असं शिजवून घेणार आहे. तर 2-3 मिनटातच मस्त मऊ पडलं होतं ते, आणि छान परतून घ्यायचं आपल्याला आणि झाकून ठेवायचं आहे. तर छान होतं हे वांग्याचं भरीत. तर एका बाजूला आपला मसूर शिजतो आहे, आणि शिजल्यानंतर त्याला आपण फोडणी देणार आहे. तर मसूरच्या आमटीची एक गंमत मला आठवली आहे, की ज्यावेळेस माझं नवीनच लग्न झालं होतं आणि पहिलीच वटपौर्णिमा होती. तर त्यावेळेस ना मला मसूर करायला सांगितलं होतं यांनी, की आज उपवास आहे आणि आज मसूरची आमटी करून टाक, म्हणजे तुझा उपवास आहे तर मग मला आमटी करून दे. म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळेस कसं आमच्या माहेरी वगैरे काही मसूर मी कधी म्हणजे केला नव्हता म्हणजे आमच्याकडे तिकडे खातच नव्हते. त्यामुळे मला काही मसूरची आमटी वगैरे माहीत नव्हती एवढी. पण म्हटलं नेहमीच्या भाजीसारखीच असणार आहे. तर मस्त खोबऱ्याचं कांद्याचं वाटण केलं, आणि गडबड अशी झाली ना, की मी मसूर भिजवला नव्हता, आणि कारण त्यांनी ऐन वेळेला सांगितलं होतं म्हणून भिजवायचा तर प्रश्नच नाही. आणि ऐन वेळेला सांगितल्यावर सुद्धा मी त्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायला पाहिजे होता, तर कुकरमध्ये न शिजवताच मी फोडणीला घातला. आणि शिजतोय मसूर, गरम पाणी करते घालते शिजतोय मसूर, असं करत करत अगदी म्हणजे 1 तास 1.5 तास गेला तरी मसूर काही शिजेना, आणि पाणी घालून घालून भाजीची पण चव जाईल असं मला वाटत होतं. मग शेवटी खूप वेळ शिजवल्यानंतर थोडासा असा मऊ वाटला तो,
आणि नंतर मग मी गॅस बंद केला आणि दुपारी हे ऑफिसवरून आल्यावर जेवायला बसले आणि त्यावेळेस म्हटलं मसूर तर शिजलाच नाही आहे. तर मी म्हटलं की मी खूप वेळ शिजवला पण तो शिजलाच नाही. मग त्यावेळेस मम्मी सासूबाईंना सांगितलं. मग त्या म्हटल्या की त्याला आधी आपण शिजवून घ्यायचा असतो कुकरला, नाही तर मग भिजवायचा असतो. तर मग म्हटलं तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तर त्या म्हटल्या की अगं हा आल्यापासूनच मसूर खायला लागला आहे, म्हणजे आत्ताच फर्स्ट टाईम त्याने सांगितलं आहे. आणि आधी काही आपण म्हणजे मसूर वगैरे इकडे पण कोणी खात नव्हतं, म्हणजे माझे सासरे किंवा माझे दीर वगैरे कोणीही मसूर खायचं नाही. पण हे आल्यापासून त्यांनी आता पहिल्यांदाच मसूर करायला सांगितलं तुला, म्हणून मलाही काही लक्षात आलं नाही, की मला वाटलं की तू सगळा स्वयंपाक खूप छान करतेस, तर मसूरची आमटी पण तुला येत असेल, म्हणून मग ती झाली गडबड. आणि झालं असं होतं ना की हे आधी मुंबईला होते जॉबला. मग त्यांची ट्रान्सफर झाली होती आमच्या लग्नानंतर. त्यामुळे मग ते आईंजवळ पण खूप काही जास्त दिवस राहिलेले नव्हते, म्हणून आईंनाही काही माहीत नव्हतं की हे काय खातात काय नाही. असं ती गडबड झालेली होती. तर चला मग त्यानंतर त्यांनी जेवण तर करून घेतलं. पण अजूनही ते बोलतात की पहिल्यांदा केलेला मसूर तू शिजवलाच नव्हता असं. तर ती गंमतचा विषय तो आता. तर इकडे आता आपलं भरीत पण झालेलं आहे. मस्त स्मॅश करून घेतलं होतं आणि नंतर फोडणी दिली. त्यामध्ये दाणे वगैरे घातले, शेंगदाणे आणि थोडीशी हिरवी मिरची, लसणाची पेस्ट घालून मस्त फोडणी दिली. भरीत एका बाजूला ठेवलं आहे. इकडे आता तेल घातलं आहे, जिरे मोहरी घालते. त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट घालणार आहे. हळद घालायचं, लाल तिखट घालायचं, आपल्याला थोडासा गरम मसाला वाटला तर घालायचा, नाही घातला तरी चालणार आहे. त्यानंतर इकडे आता फोडणी दिल्यानंतर शिजलेला मसूर आपल्याला त्यामध्ये घालायचा आणि थोडंसं गरम पाणी वाटलं तर घालायचं आहे. पण मला आमटी थोडीच करायची होती, त्यामुळे मग मी इकडे काही पाणी वगैरे जास्त घातलं नाही त्यामध्ये, थोडंसंच घातलं. आणि एका बाजूला आता फोडणी तयार झाली की मसूर आपल्याला त्यामध्ये घालून द्यायचा आहे. मस्त 5 ते 7 मिनटं आपल्याला उकळी घ्यायची आणि मसूरची आमटी आपली रेडी होणार आहे. गरमागरम मसूरची आमटी भातासोबत एक नंबर लागते. भाकरीसोबत चुरून खा, मटणाच्या भाजीची चव येते अगदी. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला आणि सगळं क्लीन केलं, जेवणं झाली आमची. आणि इकडे आता सगळं क्लीन केल्यानंतर मुलं मला लागलीच म्हटलं की आम्हाला आईस्क्रीम खायची आहे. दुपारच्या वेळी त्यांना गरम होत होतं, तर म्हटलं की आम्हाला थोडी आईस्क्रीम दे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांना आईस्क्रीम दिली इकडे दोघांना आणि त्यानंतर मग माझ्या कामाला लागले. तर खूप दिवस झाले मला ना जो बाल्कनी ठेवलेला स्टूल आहे, तर तो पण ना जेव्हा आमचं फर्निचर चालू होतं तर त्यावेळेस जे कारागीर लोक होते, म्हणजे कार्पेंटर होते, तर त्यांनी तो त्यांच्या सोयीसाठी बनवून घेतला होता, म्हणजे उभं वगैरे राहण्यासाठी त्यांना फर्निचर ॲडजस्ट करण्यासाठी. तर ते लोक ज्यावेळेस गेले ना तर त्यांनी सगळं सामान तर फेकलं, पण हा स्टूल राहू दिला आणि तो बरेच दिवस खाली जिन्यात पडलेला होता. तर मग नंतर आम्ही जेव्हा सामान वगैरे सगळं सेट केला तर ते म्हटले की हा स्टूल तुम्हालाच राहू द्या, कारण तुमच्याच वस्तूंपासून आम्ही बनवला होता. तर मग मी म्हटलं ठीक आहे, पण मग ठेवायचा प्रॉब्लेम झाला, कारण कुठे ठेवणार म्हटलं त्याला, तर घरात तर काही ठेवू शकत नाही कुठे, कारण त्याच्यावर खूप असे कलरचे डाग वगैरे पण पडलेले होते, म्हणजे तो स्टूल सगळ्या बिल्डिंगमध्ये वापरला जायचा, सगळेजण घेऊन जायचे, पुन्हा आणून ठेवायचे. त्यामुळे तो खूप असा खराब झालेला होता. आणि मग मी त्याला ना बाल्कनीत ठेवलेला होता. त्यावर एक असं जे माझं पाय पुसणं आहे थोडंसं असं हे ते हार्ड आहे, तर ते असं छान ठेवून दिलं होतं, म्हणजे कवर केला होता त्याला मी आणि त्याच्यावर एक कुंडी ठेवून दिली होती, त्यामुळे तो काही दिसायचा नाही. पण मग ते कुंडी मी खाली पण ठेवू शकते झाडांची. आणि मग त्याचा काही यूज होत नव्हता, म्हणजे बसण्यासाठी वगैरे, किंवा घरात जर काही लागत असेल मला, कोणी आले काही कामं करण्यासाठी तर स्टूल मागायची, मग मला तो माझा जो प्लास्टिकचा स्टूल आहे तो द्यावा लागायचा आणि त्यावर खूप असं वजन काही पेलत नाही. तर त्यामुळे म्हटलं याला ना काहीतरी आज आपल्याला जुगाड करावाच लागणार आहे. तर म्हटलं कलर वगैरे करू, कारण ब्लॅक कलर मागच्या वेळेस आणला होता तर तो करते म्हटलं, पण मग त्यावर जे डाग आहे तर ते काही लपणार नव्हते कलर करून पण, कारण त्यावरनं अशी म्हणजे थोडंसं खरवरीत पण आहे आणि साईडने पण तो एवढा काही चांगला दिसत नव्हता. तर म्हटलं ना सोपं आपण करूया काहीतरी. तर हे जे वॉलपेपर आहे ना ते आणलं होतं मी आणि थोडंसं असं वुडनसारखंच त्याला आहे त्याचा कलर. तर मग म्हटलं वॉलपेपर वगैरे लावून त्याला कवर करूया, तर बघूया म्हटलं छान दिसेल. तर वरचं जरा सगळं पुसून वगैरे घेतला मी स्टूल छान. आणि त्यानंतर मग आता वॉलपेपर या ठिकाणी लावते, तर त्याला अगदी व्यवस्थित लावावा लागतो, म्हणजे आपल्याला वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही आहे ते. कारण त्यामध्ये जर का बबल्स वगैरे आले ना तर अजिबात तो चांगला लागत नाही आणि दिसायलाही चांगला दिसत नाही. तर मग हळूहळू मी आधी मापं वगैरे घेऊन घेतली टेपने, कारण वरचा जो पोर्शन आहे तो छान असा चिकटला पाहिजे म्हटलं व्यवस्थित प्रॉपर, तो असा म्हणजे वुडनचाच वाटला पाहिजे, ॲक्च्युली वुडनचाच आहे, पण तो लावल्यानंतर छान दिसायला पाहिजे म्हटलं असं फिनिशिंगमध्ये. तर म्हणून मग मी हाताने व्यवस्थित अगदी लावून घेतलं एका बाजूने आणि माप घेऊन कट केल्यामुळे छान असा बसला तो. कॉर्नर वगैरे त्याचे व्यवस्थित असे वाळून घेतले आणि त्यानंतर मग खालच्या बाजूला पण त्याच मापाने म्हटलं कट करून लावूया. तर आता बघा वरची बाजू बघू शकता किती छान अशी झालेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो आहे आता. तर म्हटलं आता एका बाजूने पण करून घेऊया.
साईडने. तर वरची बाजू तर एकदाची कवर झाली म्हणजे खाली करता येईल. तर या ठिकाणी पण बघू शकता खूप खराब दिसत होता तो, म्हणजे असं आपण नुसताच त्याला ठेवू शकत नाही कुठेच. तर ह्या बाजूला पण आता लावून घेतलं आणि इकडची साईड पण आता लावून घेते, म्हणजे पूर्ण असा छान दिसेल स्टूल आणि आपल्याला वापरता पण येईल म्हटलं. तर पण हे काम इतकं म्हणजे किचकट होतं ना, आपल्याला जरी वाटत असलं की फक्त काढायचं आहे, पेपर कट करायचा आणि लावायचं आहे, पण इतकं सोपं नव्हतं ते. पेपर कट केला की तो मापात कट झाला पाहिजे आणि परत ते काढायचं आणि व्यवस्थित जर नाही चिकटलं तर पुन्हा त्याला काढायचं आणि त्याचा गोंद परत मग कमी होतो आणि व्यवस्थित प्रॉपर चिपकत नाही किंवा मग बबल्स येतात. हे सारे प्रॉब्लेम एकट्याने आपण जेव्हा करतो ना, तेव्हा लक्षात येतात करताना, की हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कारण मी संध्याकाळी म्हणजे कामं आवरल्यानंतर बसले होते करायला आणि जवळजवळ मला 2 तास लागले. तर मग खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं, की मी कलरच करायला पाहिजे होता का? पण म्हटलं नको, आता एकदा हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं हे तर आपण ठरवलेलंच असतं. त्यामुळे माझं मध्येच मी सोडत नाही. तर आता या ठिकाणी लावून घेते आणि हो, आपला ना तो जो मोर मी काढून ठेवला आहे तो अजूनही तसाच आहे. कारण त्यावर जे मला करायचं आहे तर ती माती वगैरे मला आणायची आहे बाहेरून. तर ते माझं जमत नाही जरा जाणं. तर म्हटलं चला दुसरं काहीतरी तुमच्याशी शेअर करूया. तर ते पण मी दाखवेल तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओत. तर उद्या जाऊन पहिले माती ती आणते आणि मग करते ती पूर्ण. तर इकडे आता ना स्टूल आता पूर्ण झालेला आहे आपला वरचा पोर्शन आणि एका साईडला राहिलेलं आहे फक्त थोडंसं, तर तेवढं कवर करूया आणि आता खालचा जो पायांचा पोर्शन आहे तर तो पूर्ण करून घेऊया. तर तिथे पण आता त्याच मापाने पट्ट्या कट करून घेते आणि लावून घेते. तर या ठिकाणी आता बघू शकता राडा केवढा झालेला आहे आणि पूर्ण स्टूल आता लावून घेतलेला आहे मी. तर या ठिकाणी आता सगळं आवरते कारण मुलं पण आता खायला वगैरे मागत होते संध्याकाळची. आता जवळजवळ 5:30 पावणे 6 झाले होते आणि म्हटलं चला आता स्टूल आता बाल्कनीत जागेवर त्याच्यात ठेवून देऊया आणि बघू शकताय किती छान असा दिसतोय. मस्त बाल्कनीचा जो खालचा फ्लोर आहे त्याला मॅच झालेला आहे. हे संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवते आणि इकडे आता कुंडी मी साईडला ठेवून दिली, त्यावर काही ठेवायची गरज नाही. मस्त आपण चहा वगैरे घेऊन जरी बसलं तर छान ते दिसणार आहे आता बाल्कनीत आणि बसू पण शकतो आपण. तर या ठिकाणी 2 चेअर अशाही माझ्या असतातच ठेवलेल्या, पण आता चहा वगैरे घेऊन जरी बसलं तरी ठेवायला आपल्याला टेबल आहे त्या ठिकाणी. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.